राम राम भावांनो, स्वागत आहे आपलं मराठी देऊळ यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र घोरवडेश्वर महादेवाच्या दर्शनाला। हे स्थान पुणे मुंबई महामार्गावरील एका छोट्याशा डोंगराच्या शिखरावर एका गुहेमध्ये वसलेले श्री महादेवाचं असं हे स्थान आहे। तर आपल्याला माझ्या चॅनलचा मुख्य उद्देश माहितीच आहे भावांनो की सनातन धर्माचा प्रचार आणि त्याचबरोबर जुने लुप्त झालेले मंदिर देऊळ याविषयी लोकांना माहिती आणि त्यांचे दर्शन घडावे हाच आपल्या चॅनलचा मुख्य उद्देश आहे। तर जाऊयात आणि बघूयात की श्री महादेव कसे दिसत आहेत। तर माझा हा यूट्यूबवर पहिला व्हिडिओ आहे। तर तब्बल 1 तासाच्या प्रवासानंतर मी इथं पोहोचलो आणि आपण श्री घोरवडेश्वरचं बॅनर बघू शकता। इथून जाण्याचा रस्ता आहे। अतिशय उंच अशा शिखरावर वसलेलं हे श्री महादेवाचं निसर्गाच्या कुशीत वसलेलं ठिकाण आहे। इथं आपण स्वच्छतेचे बॅनर वगैरे बघू शकतात। वर चालता चालता भाविक भक्तांचे पण दर्शन होत होते। जवळजवळ मित्रांनो मला पाऊण तास वर चढायलाच लागला, कारण खूप वर हे ठिकाण आहे आणि आपण हिरवळ वगैरे बघू शकता। वर चढता चढता 2 वेळा मला विश्रांती पण घ्यावी लागली, कारण खूप असं वर हे ठिकाण आहे। तर भावांनो, पाऊण तासानंतर मी वर शिखरावर पोहोचलोय आणि इथून जाण्याचा रस्ता आहे। इथं आपण हे दरी वगैरे बघू शकता, हे डोंगर आणि ही ती गुहा। या गुहेच्या आतमध्ये आपले श्री महादेव वास करतात। समोर गणपती महाराजांचं मंदिर आहे हे, आणि इथून आतमध्ये आपले श्री महादेव आतमध्ये आहेत। इथं हे श्री नंदी महाराज, आणि मी जेव्हा इथं आलो तेव्हा भाविक भक्तांची थोडीफार गर्दी पण होती। आणि त्याच्यानंतर मी थोड्या वेळाने गर्दी कमी झाल्यानंतर परत एक व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड केली, आपल्याला खूप जवळून दर्शन व्हावे म्हणून आलो। आणि इथं श्री महादेव आपण साक्षात बघू शकता अतिशय जवळून। असं म्हणतात मित्रांनो, इथं 5 पांडवांनी येऊन ही स्थापना केली होती। त्यांनी इथं विश्रांती घेऊन श्री महादेवांना विद्यमान केलं होतं। हे श्री महादेवाचं त्रिशूल आणि आपले श्री महादेव आपण बघू शकता किती सुंदर दिसत आहेत। भावांनो, मी इथं येऊन पूजा वगैरे केली पहिले आणि नंतर जपमाळ वगैरे पूर्ण करून ही व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड केली आहे। नंतर मी बाहेर आलो आणि बाहेर निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे स्थान आपण बघू शकता, अतिशय हिरवळ असलेलं। म्हणतात ना, खरा आनंद निसर्गाच्या कुशीतच आहे। मला तरी वाटते की तो इथंच आहे। आपण एक वेळा तरी येऊन इथं बघावे आणि श्री महादेवाचे दर्शन घ्यावे, मनाला किती शांती भेटते ते पाहावे। तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल, आणि आपल्याला इथं यायला आवडेल का हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल। आणि त्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच आणखी व्हिडिओसाठी। या व्हिडिओमध्ये एवढेच। आणि आणखी एक महत्त्वाची सूचना की 25 तारखेला संध्याकाळी आणखी एक व्हिडिओ येणार आहे। त्याच्यामध्ये पण आपण एका प्राचीन मंदिराची उघडघाल करूया। तर धन्यवाद, असाच सपोर्ट दाखवा। थँक्यू।